गेस्ट हाऊस चांगली असली पाहिजे, स्वच्छ असली पाहिजे, उत्तम असली पाहिजे, पडदे नीट राहिले पाहिजे, चादरी धुतल्या पाहिजे. आणि या आग्रहामुळे मी दरवेळेला सगळं चेक करायचो. पण या संदर्भामध्ये सरकार कसं चालतं याचा मला एक चांगला अनुभव आला. मी मंत्री असताना मुंबई गोवा रस्त्याची पाहणी करण्याकरता सकाळी 5:30च्या विमानाने मुंबईवरून निघालो आणि गोव्याला उतरलो. सकाळी काही मी शौचालयाला जाऊ शकलो नाही, त्यामुळे प्रेशर होतं आणि म्हणून विमानतळावरून कसं तरी बसून आता लवकर मी महाराष्ट्राच्या बॉर्डरवरचं जे पहिलं गाव आहे तर त्या ठिकाणी पोहोचून मग प्रवास सुरू होणार होता. पण तिथे आल्यानंतर पोलीसची सलामी वगैरे घेताना मी अस्वस्थ होतो, पण ती घेतली आणि धावत धावत मी लगेच गेस्ट हाऊसमध्ये गेलो आणि शौचालयात गेलो. आणि गेल्यानंतर मी त्या सीटवर बसलो आणि नंतर जेव्हा उठलो तेव्हा फक्त माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं. कारण मी येणार म्हणून तिथे प्लास्टिकच्या शीटला आदल्या दिवशी ऑइल पेंट लावलेला होता. त्या ऑइल पेंटने माझे केस उपडले, इतकी वाईट अवस्था झाली. आणि इतका मला राग आला की मी बाहेर आलो असतो तर कोणाला तरी झापड मारली असती, इतका चिडलो, इतका मला त्रास झाला. पण मी थोडा वेळ शांत राहिलो आणि मग बाहेर आल्यानंतर आमचे सेक्रेटरी तांबे साहेब होते. त्यांना मी म्हटलं, तांबे साहेब, हे मला सांगा की या शौचालयाच्या याच्यावर हे ऑइल पेंट लावला आहे, मी आत्ता आलो, हे मूर्खासारखं काम करणारे कोण महान व्यक्ती आहेत? त्यांना लक्षात आलं प्रकार काय झाला. त्यावेळी कोकणाचे चीफ इंजिनियर होते पाटील साहेब, चांगले अधिकारी होते. त्यांनी ताबडतोब पाटील साहेब, पाटील इकडे या. पाटीलला विचारलं त्यांनी आणि मी पण, पाटील साहेब तुम्हाला ह्या प्लास्टिकच्या याच्यावर ऑइल पेंट लावला, हे कसं काय? साहेब चूक झाली म्हणे. म्हटलं कशी? तर म्हणे मी आता चौकशी करतो. करता करता शेवटी डेप्युटी इंजिनियरपर्यंत आले, सगळे उभे राहिलेले लाईनीत. डेप्युटी इंजिनियरने सांगितलं की साहेब पूर कडक आहेत, सगळीकडे ऑइल पेंट लावा, सगळे पडदे चांगले करा. तर आम्ही इथेही ऑइल पेंट लावला. तेव्हा मला लक्षात आलं की सरकार कसं चालतं.